मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, तलाठी भरतीचा रिझल्ट लागणार असं तुम्ही पेपर लोकसत्ताच्या पेपरला ती बातमी ऐकलेली, म्हणजे बघितली, वाचली. तुम्ही सर्वांनी वाचली. प्रत्येक जणांनी मला मेसेज केला की सर ही बातमी खरी आहे का? तलाठी भरतीचा रिझल्ट लागणार का? हो, कारण की ती जी तलाठी भरतीची जी बातमी दिली ती त्यात समन्वयक आहेत, ते सरिता म्हणून नरके म्हणून काय आहेत, त्यांनी माहिती दिली की कारण की या तलाठी भरतीची जी प्रोसिजर चालू आहे बा, कारण की भरपूर मोठा आकडा होता, 8, 8.5, 9 लाखाचा. ती प्रोसिजर चालू आहे आणि रिझल्ट लवकरच 2 दिवसात आम्ही कळवू बा. सर्वात पहिले तलाठी भरतीला लिस्ट येणार आहे मित्रांनो, लक्ष द्या. लिस्ट येणार आहे. मग ते लिस्टमध्ये नॉर्मलायझेशन करून स्कोर येईल, तो लिस्ट येईल, प्रत्येकाचे मार्क नॉर्मलायझेशन करून येईल. मग त्याच्यानंतर फायनल रिझल्ट लागेल. तेच पद्धतीने वनरक्षक भरतीवाले, सर वनरक्षक भरती आणि तलाठी भरती या तर दोघी पेसामुळे अटकलेल्या आहेत. तर आज ही लोकसत्ताला जर बातमी म्हणतायत की तलाठी भरतीचा रिझल्ट लागणार आहे. मग आपला काय मित्रांनो, आपला पण रिझल्ट लागेल. जर तलाठी भरतीचा रिझल्ट लागत असेल तर आपला रिझल्ट पण लागेल. कारण की दोघी भरती जर आपण पण त्यांना ऑब्जेक्शन घेऊ ना, की जर तलाठी भरतीचा तुम्ही रिझल्ट लावू शकता तर मग आमचा वनरक्षक भरतीचा काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे की नाही? म्हणून तलाठी भरतीची प्रोसिजर अजून आज तलाठी रिझल्ट म्हणून एक ट्विटरवरती जर चॅनल आहे टेलिग्रामला, त्यांनी पण खूप मस्त सहकार्य आज ट्विटरवर पण घेतलेला आहे. कॅम्पेन चालवलेलं आहे. त्याचा बी चांगला प्रतिसाद भेटलाय, विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद भेटलाय तिथं पण. म्हणून आता तलाठी भरतीचे विद्यार्थी पण आपल्याला त्या भरतीला आता पेसा संदर्भात तुम्ही काही करा, आम्हाला ते काही सांगू नका, रिझल्ट लावा. सर्व मुलं आता वेटिंगला फोर्स करतायत. म्हणून वनरक्षक भरतीचा रिझल्ट पण 100% लागणारच. 9 जानेवारीला च्या आधी पण लागू शकतो किंवा 9 जानेवारी नंतर तर फिक्स. आणि ही भरती, पुढची भरती फास्ट प्रोसिजर होणार आहे. कारण का मित्रांनो, समजून घ्या, सर्वात पहिले लक्ष द्या, समजून घ्या. कारण की पुढे इलेक्शन लागते, आचारसंहिता लागते मार्च पासन. त्यांच्याकडे उरले फक्त 2 महिने. म्हणून जर रिझल्ट लागला या बाकीच्या प्रोसिजरचा, तलाठीचा डायरेक्ट जानेवारीत ते म्हणतायत की सर्व कम्प्लीट होईल. वनरक्षक भरतीचा रिझल्ट लावला तर तुम्हाला सांगतो वेळ भेटणार नाही. मी मागच्या, कारण की 2-3 दिवसा 4 दिवसा व्हिडिओ काय येते, कारण की का तुम्हाला काय परत परत सांगणार, तुम्हाला असं वाटतंय की सर आम्ही पळून पळून काय करणार, मग तुम्ही दरवेळेस ते सांगतात पळा. पण अजून मी सांगतोय, आत्ता सावध व्हा, कारण की दिवस वाया जायला वेळ लागणार नाही. अचानक टाइम जर आला आणि तुम्हाला सांगितलं 15-20 दिवसात ग्राउंडला या, मग तिथं तुम्ही परत कोर्टात जाऊन लगेच ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत की मग आम्हाला सांगितलंच नाही, 15 दिवसात लगेच आम्हाला ग्राउंडला बोलवलं. असे कारण नंतर नाही चालू सांगता येणार. म्हणून तलाठी भरतीचा रिझल्ट बद्दल आहे ना, ते 100% कन्फर्म आहे. काही ना काही करावं लागेल. कारण की सर्वजण जाऊन भेटतायत. विखे पाटील हे तलाठी भरतीचे याच्यातले आहेत, ते महसुलातले. म्हणून त्यांना जाऊन बरेच विद्यार्थी भेटतायत. विथ आपले पण विद्यार्थी वनमंत्रीला जाऊन बोलतायत, आम्हाला काही सांगू नका, रिझल्ट लावा, रिझल्ट लावा, रिझल्ट लावा. म्हणून मित्रांनो, आता वातावरण सर्वीकडनं तयार होऊन आलेलं आहे. रिझल्ट लागणारच. बरेच जणांनी, आता जो विद्यार्थी हिंमत सोडून देईल, दादा तू आताच रेसच्या बाहेर निघून गेलाय, समजून घे. कारण की तो एवढे दिवस चांगले स्कोअर काढून एवढे दिवस पळालेला आहे. हा, इंजुरी होत आहेत मान्य आहे, पण डायरेक्ट स्टॉप करणं हे चांगलं नाही, ग्राउंड चुकीचं आहे. म्हणून लवकरच रिझल्ट तुम्हाला जाणवेल. आणि लवकर अचानकच एक दिवशी लिस्ट पडून जाईल वनरक्षक भरतीची बी, मार्कांची लिस्ट, आणि लगेच थोड्या 2-3-4 दिवसांनी कट ऑफ, आणि लगेच सांगते तुम्हाला थोड्या दिवसात लगेच ग्राउंडला या. मग तेव्हा तुम्ही मला परत म्हणणार, राहुल सर तुम्ही एवढे दिवस आपल्याला वनरक्षक भरतीबद्दल तुम्ही माहिती दिली ना, आता का बरं आम्हाला शेवटी सांगितलं नाही, का बरं आम्हाला असं अंधारात ठेवलं, की तुमचं काम होतं सांगायचं. मी तुला पहिल्या दिवसापासून सांगतो दादा, तू रनिंग बंद करू नको. कारण की आता वातावरण तापतंय, रिझल्ट कधीही लागू शकतो. म्हणून तू जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी कर. आणि अजून जी एसएससी जीडीची जी आहे एक्झाम आहे पुढे, ती पण एक टार्गेट करावं लागेल. आता ज्या जेवढ्या पण एक्झाम आहेत मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं एक म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने म्हणून, अदर कुठलेही देव आपण मानवा, तर त्यांच्या कृपेने किंवा त्यांच्या आशीर्वादाने जे पण होतं ते बरोबर चांगल्यासाठीच होतं. मित्रांनो, जे पण होतंय चांगल्यासाठी. समजा आज वनरक्षक भरतीचा 1 महिना रिझल्ट लेट जातोय, याच्या काही असे पण विद्यार्थी असतील त्यांचा टायमिंग कव्हर होत नव्हता, पण ते आज चांगल्या रेंजला येऊन बसले टायमिंगच्या. असं त्यांचे कोणासाठी पॉझिटिव्ह पण असेल, कोणासाठी निगेटिव्ह पण असेल, पण तो कसा आपण घेतो त्याच्यावरती मेन गरजेचं आहे. तर आपण 1 तारखेपासून कंटिन्यू लाईव्ह लेक्चर चालू होणार आहेत. आपण डिजिटल बोर्ड घेतलेला आहे. हा कारण का की तुमचा सपोर्ट, तुमच्या सहकार्यामुळे मी पण हिंमत करतोय. तर रोज 1 तारखेपासून लाईव्ह लेक्चर राहत जाईल. प्रत्येकाने ते फ्रीमध्ये राहील. अर्धा 1 तास रोज लाईव्ह लेक्चर घेत जाऊ.
मित्रांनो चांगले छान छान क्वेश्चन घेऊन तुम्हाला स्पष्टीकरण देईल. आणि जे एकदम बेसिक वीक विद्यार्थी आहेत की त्यांना खूपच गणित अवघड जात आहे, त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी प्लॅन करणार आहोत, काहीतरी प्रोसिजर की जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना गणिताची भीती निघेल. यामध्ये आपण डिजिटल बोर्ड घेतलेला आहे मित्रांनो. आणि लवकर आपण नवीन 1 जानेवारी 2024 पासून आपण रोज लाईव्ह लेक्चरला येणार आहोत. तुम्ही प्रत्येकाने तिथं पण थोडंसं प्रॅक्टिस करा, कारण की असं नाही चालणार वनरक्षक वनरक्षक. आता ही भरती पण पुढे एसएससी जीडीची तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, अजून पुढे पोलीस भरती पण आहे, या प्रत्येक भरती आहेत, म्हणून असं निगेटिव्ह होऊन चालणार नाही. 1 तारखेपासून आपण चालणार आहेत. रोज एक पण दिवस मस्तपैकी रोज छान क्वेश्चन, जेणेकरून तुम्हाला जेवढा डाटा पुरवता येईल तेवढं मी काम करेन मित्रांनो. घाबरू नका. पण वनरक्षकवाले स्टॉप होऊ नका, कधीही रिझल्ट लागू शकतो, कधीही. 9 जानेवारी एक तुम्ही म्हणतात ना कोर्टाची, हे गव्हर्नमेंटने ठरवलं ना, काही बी करू शकतात कुठल्याही प्रोसिजरने कशाही पद्धतीने हा तुम्हाला रिझल्ट देऊन. आणि कारण की 1 तारखेपासून किंवा मार्चपासून आचारसंहिता, हे देशाचं इलेक्शन आहे, तो आपल्याला सर्वांना माहिती आहे. इथं सर्वांचा फोकस आहे, सर्वांचं लक्ष आहे, कारण की हे लोक प्रचारला येतील तेव्हा आपले विद्यार्थी त्यांना विचारतील काय आमची तलाठी भरती, आमची वनरक्षक भरती काय, या सर्व गोष्टींचा प्रश्न करतील. तर यांना या प्रश्नाला सामोरे जाण्यापेक्षा या भरत्या क्लिअर केलेल्याच पुरवणार आहेत किंवा चालणार आहेत. म्हणून तुम्ही कृपया करून निगेटिव्ह होऊ नका. आणि जे पण आज ट्विटरचं आंदोलन केलं त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आणि जे पण विद्यार्थी, मी पण लक्ष द्या, कारण की तुम्हाला असं वाटतं की व्हिडिओ येत नाही, काही चालू आहे तपास घेणं, काय चालू आहे प्रोसिजर कसे, पण एवढं कन्फर्म आहे की 9 जानेवारीच्या आधी बी रिझल्ट लागू शकतो, किंवा 9 जानेवारीला रिझल्ट कोर्टाने काहीतरी ते करून स्टेटमेंट करून कंप्लीट करून, आणि लवकरात लवकर जानेवारी फेब्रुवारी या 2 महिने त्यांनी नियोजित तारीख दिलेल्या आहेत. 28 तारखेपर्यंत जॉईनिंग सर्वांना. बाकीचे लेखापाल वगैरे यांची प्रोसिजर एकदम परफेक्ट चालू आहे, डॉक्युमेंट वगैरे सर्व या गोष्टी प्रोसिजर एकदम परफेक्ट चालू आहे. पण मग आपली बी जॉईनिंग तिथं सर प्रत्येकाला लेटर तेच दिलेलं आहे. वन फॉरेस्ट सुद्धा फेब्रुवारी पर्यंत जॉईनिंग द्यायचं त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे वेळापत्रकनुसार. तर आपलं पण मग ते काय करतील, शेवटच्या 1 महिन्यात सर्व सेटअप सर्व क्लिअर करून घेतील भरतीचं. म्हणून अंधारात राहू नको दादा. पुन्हा पुन्हा सांगतो, प्रॅक्टिस चालू ठेव. जर पळत नसेल तर विचार कर, स्वतःचं नुकसान स्वतःच करून घेशील. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जर अजून काही माहिती लागेल तर मी अपडेट देईल, तुम्हाला देईल मित्रांनो. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.